आपण जर पाहिलं असेल तर राज्यभरातील कंत्राटदार जे आहेत ते आर्थिक अडचणीचा सामना करताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर जवळपास 98,000 कोटी रुपये जे आहे ते कंत्राटदारांचे जे आहे ते राज्यभरातले रखडल्याची माहिती समोर आली. यामध्ये जवळपास विविध विभागातील अर्थात आपण जर पाहिलं असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जवळपास 28,000 कोटी रुपये जे आहेत ते थकल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात आपण जर पाहिलं असेल तर मागील वर्षभरापूर्वी सांगलीतल्या एका कंत्राटदाराचा जो आहे तो रखडलेल्या बिलामुळे जो आहे तो त्याला आत्महत्या करण्याची वेळ आली होती. आणि या संदर्भात अनेक माहिती समोर येताना पाहायला मिळत आहेत. राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं देखील सरकारकडे पाठपुरावा केला जातोय, मात्र याची दखल कुठंतरी घेतली जात नसल्याचं माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आपल्यासमोर सोलापूर जिल्ह्यातले TV9शी कंत्राटदार जे आहे ते जोडले गेलेत. सर काय सांगाल, एकीकडे कंत्राटदारांचे पैसे रखडल्याची माहिती सातत्यानं माध्यमांसमोर येताना पाहायला मिळते, काय एकंदरीत परिस्थिती आहे आणि कशा आव्हानातून आपण मार्गक्रमण करताय? सध्या जे पण आम्ही जिल्हा परिषद PWD आणि जल जीवन मिशनचे जे काही कामं केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही वैयक्तिक घरातून किंवा आमच्याकडे जे बी पहिले कामं केलेलं जे आमचं प्रॉफिट होतं ते सर्व या कामामध्ये टाकलेलं आहे. बँकेकडून जी CC घेतली किंवा जोडीदाराकडून जे पैसे उसने घेतले, हात उसने घेतलेले सुद्धा पैसे आजकाल त्यांना आम्हाला देणं रिटर्न एवढं मुश्किल झालेलं आहे की सरकारने बिलं सगळे थांबवून ठेवलेले आहेत. त्यामुळे खूप प्रॉब्लेमॅटिक विषय होत आहेत. आम्हाला पुढची कोणतीही कामं करता येत नाहीत वेळच्या वेळी. त्याच्यामुळे कसं स्थानिक लोकांच्या वेगवेगळ्या तक्रारी भरपूर आहेत, काम वेळेवरती करत नाहीत. पैसेच नसतील तर ठेकेदार काम करणारच कसा, हा जास्त आम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे. कुठंतर एकीकडे सरकार लोक कल्याणकारी योजना काढतंय, मात्र या योजनांचा फटका काय बिलं रखडण्यामध्ये होतो असं वाटतं? 100% सर. जे पहिल्या जुन्या ज्या योजना आहेत ते आधी पैसे देऊन प्रॉपर त्या योजना कंप्लीट करून घेणं महत्त्वाचं गरजेचं आहे. नवीन योजना तुम्ही नंतरच काढा ना. जोपर्यंत पहिल्याच क्लिअर होत नाही त्याच्या आधीच तुम्ही नवीन योजना आणणार तर कसं होणार? बरं, ग्राउंड लेवलला ह्याचा फटका काय बसतो? ज्या पद्धतीने आपण जर कामं तर तुम्ही खालच्या लेवलला कामगारांकडून वगैरे करून घेत असाल, त्याचा फटका काय खाली ग्रामीण भागापर्यंत पोहोचतो? 100%. आम्ही जर कामं जे केले ते आम्ही लेबर लोकांना पेमेंटच देऊ शकत नाही. लेबरच्या आमच्या वारंवार तक्रारी, त्याच्यात युद्ध परिस्थितीमुळे मार्केट रेट भरपूर वाढलेला आहे. ठेकेदारांनी पूर्ण संघटनेने कामं थांबवून ठेवलेले आहेत. मग विकासच होणार नाही ना. कुठं तुमच्याच बांधवाचा एका मागच्या वर्षभरापूर्वी याच कारणामुळे कुठं आत्महत्या झाली होती. काय परिस्थिती तशी राज्यभर? आता काय हळूहळू कालांतराने तेच करावं लागणार आहे. आम्ही त्याच वाटेवरती, दुसरं काय आहे? पैसेच नाही मिळत तर आम्ही करणार काय? हे जास्त आमच्यासाठी अडचणीचा विषय आहेत. कशी आर्थिक उभारणी कशी केली जाते आणि ज्यावेळेस सरकार दरबारी ही रखडली जातात बिलं, कशी परिस्थिती नेमकी आहे? कोणत्या आव्हानातून तुम्ही पुढे जाता? गेल्या वर्षी ज्या कामांच्या वर्क ऑर्डर झाल्या त्याच्यानंतर जी युद्ध चालू झालं त्याच्यात जवळपास 50-60% मटेरियलचे रेट आपले वाढलेले आहेत. डांबरचा रेट जवळपास बघायला गेला दुप्पट झालाय. आणि कामं का थांबलीत तर याच्याबद्दल विचारणा झाली तर असं होतं की मटेरियलचे रेटच दुप्पट वाढलेत आणि पाठीमागचे DSR आपण जर कंप्लायन्स करायला गेलो त्याच्यामध्ये तर फरक पडतोय, प्रॉफिट रेशो कमी येतोय किंवा तोट्यामध्ये जायची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बिलं पाठीमागची अडकल्यामुळं पुढची कामं कशी करायची ही सगळ्यात मोठी आमच्या पुढच्या. कोणत्याही गोष्टीसाठी जी आहे ती आर्थिक आव्हान मोठं असतं. या आर्थिक आव्हानात कसं सामोरं जातं? या आर्थिक आव्हानामध्ये आता लेबरची पेमेंट करणं सुद्धा सध्या अवघड झालेलं आहे आम्हाला. लेबर आता घरापर्यंत येऊन थांबायला लागले की साहेब पेमेंट का होत नाही, पेमेंट करा. आता त्यांना काय उत्तर द्यायची आमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न. मग सरकारचं एवढं योजना समोर येत आहे, ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना असेल, कुठे विविध योजना आहेत, या योजनाचा फटका कुठं तुमच्या बिलावर होतोय असं वाटतंय? होत असेल. आपल्या समेत अन्य देखील ठेकेदार आहे. कशा पद्धतीने एकीकडे तरुण कंत्राटदार आहे, नुकतंच या क्षेत्रामध्ये आलेला असतो, कुठं बिलं रखडली जातात सरकार दरबारी, काय नेमकं आव्हान आहे आणि कशा पद्धतीने तू मार्ग काढतोय? सर, जवळचं भांडवल ज्यावेळेस संपतं त्यावेळेस आता 1-1.5 वर्ष झालं कामं केलेले त्याचे देयके अद्याप प्राप्त झाले नाहीत. तर मग कॉन्ट्रॅक्टदार खाजगी सावकारकीचा मार्ग अवलंबावा लागतो. बरं, खाजगी सावकारकीसाठी ह्याच्यासाठी वापर केला जातो. कामासाठी पैसे आणायचे कुठून, भांडवल कुठून घ्यायचं? बरं, काय त्यामध्ये काय आपण घेतले तर पैसे ज्यावेळेस आता कामं केलेले आहेत, आता देयके जर लवकर नाहीत मिळाले तर लेबरचे, दुकानदाराचे, वाहनवाल्यांचे पैसे द्यायचे कुठून? तर मग काय कॉन्ट्रॅक्टर खाजगी सावकारकीकडे पैसे घेतात उसने. बरं, ही सर गंभीर परिस्थिती आहे. खाजगी सावकारकीचा जर मार्ग कंत्राटदारांना अवलंबावा लागत असेल तरी मोठं आर्थिक संकट आहे. कारण खाजगी सावकारीचा आपण जर पाहिलं असेल मार्केट रेशो तर मोठा असतो. कारण काय त्यांची बँकेपेक्षाही त्यांचे जास्त पर्सेंटेज असते. समजा बँक जर 5-7% जर पैसे देतात त्यांचे डबलच असते. त्यांचे परत महिन्याला चक्रवाढ व्याज भरपूर लागतं. करणार काय ठेकेदार? आणि सध्या विषय काय, आपण 25-26 मध्ये आहे, आता 26-27 चालू झालाय. सध्या जे बी आम्हाला शासन नवीन कामं देत आहे हे DSR 22-23च यूज करते. त्यामुळे ते रेट आता सध्या जुने आहेत. सरकारने DSR रेट
जो आहे तो चालूचा सध्या DSR प्रमाणे आम्हाला त्याचे इस्टिमेट केले पाहिजे आणि ते कामं दिले पाहिजेत, तर कामं वेळेवरती होतील आणि व्यवस्थित होतील. सर्वाधिक महत्त्वाचा रोल असतो तो जलजीवन, जो की ग्रामीण भागाशी रिलेटेड आहे, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग. या दोनच विभागातली आकडेवारी ती आहे ती मोठी आहे. 28 आणि 35 कोटी जवळपास आकडेवारी समोर आली. म्हणजे इतकी कामं रखडलीत, मग कामं ग्रामीण लेवलला तुम्हाला फोकस भरपूर करावं लागेल. भरपूर करावंच लागतं, कारण काय वर्क ऑर्डर दिले तर आम्ही बांधील की त्याच्यासोबत आहे. दिलेलं काम आम्हाला प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी एक विशिष्ट कालावधी दिलेला आहे. त्या कालावधीत जर काम पूर्ण नाही झालं तर त्याला परत मुदतवाढ घ्या, त्याच्यासाठी एक्स्ट्रा पेमेंट करा. कारण का काम जर वेळेत नसेल तर आमच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. आम्ही सरकारकडे कंटिन्यू किंवा जिल्हा परिषद PWD किंवा जल जीवन मिशनचे जे बी वैयक्तिक विभाग आहेत त्यांच्याकडे आम्ही मुदतवाढीसाठी प्रस्ताव ठेवतोय. परत ते आम्हाला त्याचे उत्तर द्यावं लागतं त्यांच्याशी, आणि योजना थांबवून तर चालत नाहीये. रेट तर भरपूरच आहेत. सो त्याच्या ह्या गोष्टीचा आमच्यावर भरपूर जास्त बॅड इफेक्ट होत आहे. सरकारकडं काय अर्थ हा काय असणार आहे? अर्थात म्हणजे आमची जे पण देयक आहे ते वेळच्या वेळी तुम्ही पूर्ण करावेत. जे काही बी नवीन नवीन योजना आणताय ते थोड्याशा त्याच्याकडे दुर्लक्ष करून जुने आहेत ते पूर्ण करून त्याच्यावरती तुम्ही दुसरी नंतर काहीतरी योजना घ्या. आहे ते तरी कंप्लीट करा ना. हातात एक आहे तोपर्यंतच तुम्ही दुसरं काहीतरी घेऊन ठेवताय. वाढवून ठेवलं तर ही कोणतीच गोष्ट पूर्ण होणार नाही. आपण जर पाहिलं असेल तर लोक कल्याणकारी योजनांचा कुठेतरी फटका जो आहे तो या कंत्राटदारांना जो आहे तो बसताना पाहायला मिळतो. एकीकडे काही योजना आहेत त्या मार्ग होण्याच्या मार्गावर असताना दुसऱ्या नव्यानं योजना का आणताय, आणि त्याचा फटका जो आहे तो या राज्यभरातल्या कंत्राटदारांना बसतो. आणि सोलापूर जिल्हा देखील यामध्ये काही मागे राहिलेला नाही. जवळपास 98,000 कोटी जे आहे ते आकडेवारी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. आणि राज्य कंत्राटदार संघटना देखील या मुख्यमंत्री महोदय असतील किंवा राज्यभरातल्या सर्वच नेते मंडळींना भेटताना पाहायला मिळतात. मात्र यावर अद्यापही काही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं आक्रमक आणि संतप्त झालेल्या कंत्राटदारांना खाजगी सावकारकीचा मार्ग स्वीकारला होतो. आणि कुठतर येत्या काळात जी आहे ती आत्महत्येशिवाय पर्याय आम्हाला उरणार नाही अशी अर्थ मागणी जी आहे ते कंत्राटदार करताना पाहायला मिळते. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये कसा तोडगा काढतोय आणि या कंत्राटदारांना आर्थिक अडचणीतून कसं बाहेर काढतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं होणार आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. 3 वर्षापासनं नागपूर विभागातील जवळपास 50,000 कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणात शासनाच्या विविध विभागातले जवळपास कामे केली आणि ती यशस्वीरित्या पूर्ण केली. ती कामं पूर्ण केल्यानंतर त्या कामाचे देयके त्यांना थकीत असून जवळपास नागपूर विभागातले आणि विदर्भातले जवळपास 50 ते 60,000 कंत्राटदार आज निधी न मिळाल्यामुळे हवालदिल आहेत. एकट्या नागपूर शहरामध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशन अरेंज केलं जाते. त्या अधिवेशनाला दरवर्षी जवळपास 150 ते 200 कोटी रुपये खर्च केले जाते. पण त्या असेंब्लीचे कामं केल्यानंतर त्या कंत्राटदारांना जवळपास 2022पासनं ते पैसे आजवर पेंडिंग आहेत. वारंवार शासनाला विनंत्या करून, निवेदनं देऊन, आंदोलनं करूनसुद्धा शासन कुठलीही दखल त्या अधिवेशनाच्या पैशाच्या द्यायची घेत नाही आहेत. अनेक वेळा मागच्या वेळेस मुख्यमंत्री महोदय यांनासुद्धा आमच्या संघटनेचे आणि आम्ही सगळे पदाधिकारी म्हणून त्यांच्या बंगल्यावर शासकीय भेटलो, पण तरीसुद्धा त्यांनी छोट्या कंत्राटदाराचे पैसे आम्ही सगळे नील करू हा शब्द दिला होता, पण तो आजपर्यंत पूर्ण झालेला नाही आहे. विभागाचे जवळपास गेल्या 1.5-2 वर्षापासून 97 ते 98,000 कोटी रुपयाचे देयक प्रलंबित आहेत. याबाबत आम्ही मार्च 2024 पासून याबाबत पाठपुरावा करत आहे, परंतु शासन प्रत्येक वेळेस या विभागाची 5-10% प्रत्येक 6 महिन्याला एकदा देत आहेत. अशा पद्धतीने वाटप केल्यानंतर कंत्राटदाराचे कुठलेच देयक मिळत नाहीत. जवळपास सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्यानंतर जलजीवन मिशन आहे, त्यानंतर ग्रामविकास विभाग आहे, त्यानंतर आदिवासी विभाग आहे, त्यानंतर समाज कल्याण विभाग आहे. ह्या सगळ्या विभागाची एवढ्या मोठ्या रकमेची देयक प्रलंबित असल्यामुळं राज्यातील जवळपास 3 लाख कॉन्ट्रॅक्टरच्या रोजगाराची सगळी संधी ह्या शासनाने वाया घातलेली आहे. आणि गेल्या 1.5-2 वर्षापासून एवढी बाकी शिल्लक असल्यामुळे नवीन कामाला सुद्धा ह्या शासनाने अद्याप ही मंजुरी दिलेली नाही. प्रत्येक वेळेस अधिवेशन घेतात, पुरवणी मागण्यामध्ये पुरवणी मागणीची पूर्तता केली असं सांगतात, पण प्रत्यक्षात कागदावर फक्त जी असते अमाऊंट प्रत्यक्षात ती अमाऊंट दिसत नाही. गेल्या जवळपास 24 ते 27 महिने झाले राज्यांनी ज्या इतर योजना चालू केलेल्या आहेत, लाभार्थी योजना, ह्या लाभार्थी योजनेचा उपयोग ह्या राज्याच्या विकासावरती अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि सगळ्या राज्यातील विकासाची कामं स्टॉप झाली आहेत. जेणेकरून जर ही प्रचंड मोठी थकबाकी शासनाने येत्या महिनाभरात 2 महिन्यात नाही भरवली तर राज्यातील सर्व विकास तर थांबेलच, कामंसुद्धा थांबतील. आणि राज्यातील जे 3 लाख कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, छोटे विकासक आहेत, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत, यांची रोजगाराची संधी वाया घातल्यामुळे स्थानिक रोजगारसुद्धा यामध्ये रुतला जाईल.
ही अत्यंत भयानक परिस्थिती राज्यात आहे. याबाबत ह्या सगळ्या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री या सगळ्या मंत्र्यांना कमीत कमी 5 ते 6 वेळा रिमाइंडरसुद्धा दिलेत, बैठकीचं आवाहन केलेत, पण कुठल्याही सार्वजनिक बांधकाम विभाग सोडून कुठल्याही मंत्र्यांनी याबाबत बैठकसुद्धा घेतलेली नाही. मुख्यमंत्र्यांना सुद्धा याबाबत पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्र्यांचं फक्त पत्र येतं की आपण बैठकीला बसू, पण प्रत्यक्षात कारवाई होत नाही. ही अत्यंत चुकीची लोकशाहीमध्ये प्रथा पडत आहे. शासनाने या सर्व गोष्टीची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा याबाबत सर्व संघटना मिळून एक मोठा धक्का शासनाला देण्याच्या मनस्थितीत आहेत. गेल्या 2 वर्षापासून सर्व विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, पाणीपुरवठा विभाग, जलजीवन याचे मिळून सुमारे 98,000 कोटीची बिले शासनाकडे थकीत आहे. शासन दर 3 महिन्यांनी 5% बिलं देत आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर अतिशय हलाखीची परिस्थिती झाली आहे कंत्राटदारांची. तरी या येत्या 2-3 महिन्यात शासनाने सर्व कंत्राटदारांची सर्व बिले देण्याची काहीतरी व्यवस्था करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.